आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वा वा वा, अगदी हेच असंच पाहिजे होतं मला. नाही नाही, तर तुमका हव्या तर सगळ्या करीत, पण ह्या कामासाठी लागणारे सगळे पैसे पाठवून द्या. तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका. तुम्हाला पाहिजेत तेवढे पैसे मी देईन. ठीक आहे? बरं चला, आता ठेवते फोन. हा, ठेवा. अब आया ऊट पहाड़ के नीचे, चिरला का ना. ही गिरिजा कुठे गेली? सिस्टर, गिरिजाला पाहिला का तुम्ही? माहित नाही, आता त्या इथेच होत्या. हा, बरं ठीक आहे, मी बघतो. ती टवळी ना गेली तोंड काळं करून. माझ्याशी बोलताय तुम्ही? हो, हो, हे काय बोलण्याची पद्धत झाली का? म्हणजे आता काय आम्ही बोलायचं पण नाही का? कोण तुम्ही? त्या बयेनं ज्या मुलाला उडवलं ना, त्याचे आम्ही मामा मामी आहोत. मामा मामी फक्त नावाला आहोत. आमच्या पोरासारखा आहे तो, पोरासारखा. हे बघा, ओरडू नका. ओरडून काही होणार नाहीये. अजून तर काही करतच नाही होत आम्ही. जर आमच्या मुलाला काही झालं ना, तर सोडणार नाही आम्ही, गप्प बसणार नाही. पोलिसात देऊ त्या पोरीला. हे बघा, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. मला मान्य आहे, गिरिजाच्या गाडीचा धक्का लागल्यामुळे तुमच्या मुलाला लागलंय, पण चूक तुमच्या मुलाची पण आहे. अहो, तो रॉंग साईडने येत होता ऍक्च्युली. हे ऍक्च्युली वाल्या, माझ्या पोराची काय चूक काढतो रे? तिला डोळे नव्हते का? तिला नाही का आवडता आली गाडी? हो, आता गाडी स्पीड मध्ये असेल, कशी आवरेल ती? अरे पण एवढ्या स्पीडला गाडी चालवायची कशाला? त्या पोरीचीच चूक आहे. आणि तू माझ्या पोराची काय चूक काढतो रे? एवढी मोठी सायकल दिसली नाही तिला? अहो, पण तुमचा मुलगा अचानक सायकल घेऊन मध्ये आला असेल, ते कसं दिसेल? अचानक यायला ते काय विमान आहे का? त्या मुलीने ना मुद्दामच उडवलंय माझ्या मुलाला. आमच्यासारख्या गरीबाची काही किंमतच नाही, त्याच्या जीवाची काही पर्वाच नाहीये यांना. हे बघा, मुद्दाम वगैरे काय केलेलं नाही. मुद्दाम जर तिने केलं असतं ना, तर तुमच्या मुलाच्या काळजीने इथे बसली नसती ती. आता लोकांनी बघितलंय म्हटल्यावर थांबावंच लागलं असेल तिला, नाही तर गेली असती पळून. हे बघा, रडू नका, रडू नका तुम्ही, रडू नका प्लीज. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, गिरिजा नर्स आहे, तिला माणसाच्या जीवाची किंमत आहे. आणि काळजी नका करू, तुमच्या मुलाला काही नाही होणार, तो होईल बरा. व्हायलाच पाहिजे, नाही तर त्या पोरीचं काही खरं नाही. होईल तो बरा. मी बोलतोय ना. बरं, गिरिजा कुठे गेली ते पाहिलं का तुम्ही? गेली इकडे कुठेतरी रडत. कुठे गेली असेल गिरिजा? गिरिजा, अरे गिरिजा, अगं काय? विक्रांत, अगं काय? का रडतेस तू? विक्रांत, तो मुलगा, गिरिजा, त्या मुलाला काही होणार नाही. त्याचे मामा मामी आलेत. हो, मला माहिती आहे, मी भेटलो त्यांना. विक्रांत, विक्रांत, ते म्हणाले त्या मुलाला काही झालं तर ते मला सोडणार नाही. गिरिजा, असं काही होणार नाही. ते तुझं काही नाही करू शकत. विक्रांत, मुलाला काही झालं तर? गिरिजा, तू पॅनिक होतेस उगाच. पॅनिक नको, त्या मुलाला काही होणार नाही. नाही विक्रांत, माझ्या हातून खूप मोठी चूक घडलीये, खूप मोठी चूक घडलीये विक्रांत. गिरिजा, तुझ्या हातून कुठलीही चूक घडलेली नाहीये. तो एक ऍक्सिडेंट होता. हो, पण त्या मुलाचा जीव तर धोक्यात आहे ना. माझं ऐकशील माझं? हे बघ, माझी खात्री आहे त्या मुलाला काही होणार नाही.
मग माझ्या मनात का असे वाईट विचार येत आहेत? कारण तू खूप विचार करतेस गिरिजा, घाबरलीयस म्हणून विचार येत आहेत डोक्यात. हे बघ, एवढं काही झालेलं नाहीये, प्लीज शांत हो. विक्रांत, खरं सांगू, आजपर्यंत खूप क्रिटिकल पेशंट्स बघितले, त्यांच्या रिलेटिव्हशी बोलले, त्यांना धीरही दिलाय, पण या मुलाच्या रिलेटिव्ह समोर जायची हिंमतच होत नाहीये रे. विक्रांत, खूप खचून गेल्यासारखं वाटतंय. भीती वाटतेय विक्रांत, मला खूप भीती वाटतेय. भीती वाटतेय विक्रांत. गिरिजा, शांत हो ना, शांत हो. हे बघ, त्या मुलाला काही होणार नाही, घाबरू नकोस, मी आहे ना. तो खरंच ठीक होईल? हो गिरिजा, खरंच तो ठीक होईल आणि सुखरूप घरी जाईल. म्हणतोयस तसंच होऊ दे विक्रांत. असंच होणार आहे, घाबरू नकोस, मी आहे ना. देव नेहमी माझीच परीक्षा का बघतो काय माहित. कारण देवाला पण माहिती आहे गिरिजा, अशा परीक्षेमध्ये तूच पास होऊ शकतेस. घाबरू नकोस गिरिजा. गिरिजा, का घाबरतेस तू? मी आहे ना. स्माइल कर आता. चल, ते दे माझ्याकडे दे. चल, काही नाही होणार, चल. कितपत क्रिटिकल आहे? मेजर असं काही झालेलं नाहीये, फक्त एकदा शुद्धीवर यायला हवं. किती तो शुद्धीवर आला ना की माझंही टेन्शन कमी होईल. आलेच. विक्रांत, मला नाही, आपल्याला घरी जायला हवं. का? का काय? लग्नाची बोलणी करायला काका काकू घरी येणार होते ना. अजूनही घरीच आहे ते. अरे मग तुम्ही काय सांगितलं त्यांना? अगं, खरं तर आम्ही काहीच नाही कळवलंय. अरे गौरव, मग कळवायचं ना. कसं कळवणार ताई? इथे नेमकं काय झालं हे आम्हालाच माहिती नव्हतं. खरंच, काही झालं तरी तो मुलगा लवकर बरा व्हायला हवाच, नाहीतर ताई. सावकाश.